तर तो चाकणकरांनी केला. सध्या चाकणकर कुणाच्या फेवरमध्ये जास्त काम करतात, तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी चाकणकर काम करतात हे स्पष्ट आहे. याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं, अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं, हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते. आता त्याच्या पुढचा प्रश्न, ते असं म्हणाले की ताईंनी FIR दाखवल्या आणि ताईंना FIR कुणी दिल्या. रणजित दादा, मी काल आपल्याला म्हटलं होतं, काल आपण उत्तर सभा ठेवली आणि मी काल सकाळी फलटण मध्ये येऊन म्हटलं, मी जिगरबाज पोरगी आहे, मी माझ्या घरात बसून बोलत नाही, अपने इलाके में तो कोई भी शेर बनता है. मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं होतं की जर मी प्रश्न पोलीस स्टेशनला विचारते, कारण मला जर रणजित नाईकांना प्रश्न विचारायचे असते तर मी मालोजीराजेंच्या पुतळ्याजवळ सभा घेतली असती, मला परवानगी तिथं दिली होती, मला पोलीस स्टेशन समोरची परवानगी नव्हती. मी बसले कुठे? मी बसले पोलीस स्टेशनच्या समोर, सिमेंट कॉन्क्रीट जिथे प्रचंड काम चालू होतं, कदाचित जिथे रस्ता पण ब्लॉक होऊ शकत नाही, म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता. मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले. रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तर का दिली? रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं? रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतःला का खातंय? मी तर काहीच बोलले नाही. मी तर काल असं म्हटलं की जर आपण म्हणताय की आपण सहकार्यच करणार आहात आणि सन्मानाने खुर्च्या टाकताय, तर या इथे सगळेच जण बसलेले आहेत. मी दिवसभर तिथे होते आणि दिवसभर मी किमान 10 वेळा म्हटलंय माध्यमांच्या समोर की रणजित नाईक निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की दादा या, तुम्ही, तुमची धर्माची बहीण इथं आली आहे, तुमची पाहुणी आहे मी, अतिथी देवो भव, आणि तुम्ही माझ्यासोबत चला. आणि तुम्ही कशातच नाहीत ना. चला पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगते, तुम्ही कशातच नाहीत. तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे, मी कृतज्ञ आहे. तुम्ही डिटेक्टर लाय टेस्टला तयार झालात, मी कृतज्ञ आहे. खर्चाचं काय ते होईल, वाटल्यास आपण दोघं भागीदारीने करू, हरकत नाही. खर्च करतो सुषमा अंधारेंनी नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी, त्यामुळे ते खर्च करतायत, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही? मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा, ती जी 6 माणसं आहेत ना, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत? काल मी दिवसभर आपल्याला हाका मारत होते, आपण आला नाहीत. काल आपण महबूब शेखला बोलावलं. खरं तर महबूब शेख त्यांची उत्तर द्यायला समर्थ आहेत, पण महबूब शेखला आपण फोन केला असता, मला फोन केला असता तरी चालला असता, आम्ही नक्की आलो असतो. आपण आम्हाला फोन केला नाही, काहीच केलं नाही. एक फलटणकर म्हणून फक्त सोशल मीडियात मेसेज व्हायरल झाला. पण काल महबूब शेख कुठे होते? तर काल त्या मुलीचं 13वं होतं. महबूब शेख स्वतः बीडमध्ये राहतात. काल तिकडे खासदार सुप्रिया सुळे होत्या, त्यामुळे त्या 13व्याच्या विधीला ते तिथे होते. हे कृपया नीट समजून घ्या. आता त्याच्या पुढे 6 माणसांच्यासाठी ते येणार आहेत का? त्यांनी 6 माणसांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत, हा माझा पहिला प्रयत्न. पहिली विनंती की तुम्ही सिस्टीमला, जी सिस्टीम सडलेली आहे, माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे. ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराजेच आहे काय? अहो, साध्या साध्या कागदावर लोकांनी पाठवलेत, स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले. आता ते तरी हे बघा, हे कुणाचं हस्ताक्षर आहे? अहो, याच्यात सगळे डिटेल आहेत. मी किती डिटेल काढायचे? खरं तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील, पण जाऊ दे. आता काल त्यांनी माफी मागितली, त्यामुळे मी तो विषय थांबवते, त्याच्यात नाही पडत मी. पण सगळ्यात महत्वाचं, जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की RR निंबाळकर शेवटी येतंय. अहो काय दादा, हे मी सांगायला हवं का? अहो, बापू ननावरे आणि काय नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली सुसायडल व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्या सुसायडल व्हिडिओ मध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. त्यावर आपल्याकडून उत्तर काय होतं की शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का? शहरामध्ये 34 रणजित नाईक निंबाळकर आहेत. आता जर शहरात 34 नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं, तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते 33 कोण आहेत ते आम्हाला सांगा, ज्यांच्या PAची नावं शिंदे आणि नागटिळक आहेत. मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला, तर तो खासदार मी कसा, असा आपण प्रश्न विचारला.
मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं, म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणतेय. पण दादा, तुमच्या गावात सगळेच निंबाळकर आहेत. तुमच्या गावात एक निंबाळकर नाही. अहो, रणजित नाईक निंबाळकर नावाचे जर 34 लोक असू शकतात, तर आर निंबाळकर किती असू शकतात बरं? हा एक भाग. दुसरं असं की मी जी केस हाताळत होते त्याच्यातले एक नाव हे रत्नशिव निंबाळकर आहे, ज्याचा खून झालाय. रत्नशिव निंबाळकरांच्या नातेवाईकांनी मला किती पुरावे पाठवलेत. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भाजपच्या सरचिटणीसाचे फोटो, व्हिडिओ, खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात दादा. म्हणजे कुणी पाठवलं ते आपल्याला लगेच उत्तर मी द्यायला तयार आहे. दादा, माझ्यात आणि दमानियांमध्ये फरक आहे हो, असं नकाच करू. असं काय करताय? मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. आम्हाला पण प्रश्न पडलाय, मग ते आर निंबाळकर रामराजे आहेत की दुसरं कोण? नाही नाही, आर निंबाळकर जे आहेत ना, ते रुपेश वृक्षराज निंबाळकर असं ते नाव आहे. ठीक आहे. आता ह्याच्यातली कितीतरी नावं आहेत. अहो दादा, तुम्हाला आता काय सांगायचं. काल तुम्ही खूप लोक जमवलेली होती बघा. काल मी गेल्यावर तिकडे लोक आली होती. दादा, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या विरोधात कुणीच बोललं नाही. दादा, ती दहशत असू शकते. कारण दादा, तुमच्याबद्दल जर आदर असता तर तुमच्या फलटणमधनं एवढी लोक माझ्यापर्यंत पोहोचली असती का? दादा, इतक्या लोकांनी ते सगळं काही मांडलं असतं का हो? की इतकी सगळी माणसं, इतके पुरावे दादा, आणि ह्याच्यावर सह्या आहेत बरं का खाली, आणि ह्याच्यातली प्रत्येक सही कुणी पण चेक करावी. हे रामराजेंचं नाहीये. ह्याच्या पीडीएफ कुणाला बघायच्या असतील तर ते पण मी दाखवते की कुणी कुणी पाठवलेले आहेत ते. आपला भ्रम काढून टाका. सगळ्यात महत्वाचं, काल मी असं म्हटलं की मला तुमच्या कलगीतुऱ्याच्या राजकारणात पडायचं नाही. 2-3 कुणीतरी प्लांट पत्रकार केले होते. ते प्लांट पत्रकार जाणीवपूर्वक फोकस हलावा अशा पद्धतीने काहीतरी प्रश्न विचारत होते. ते पत्रकार निश्चितपणे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचे नव्हते. ते कुणीतरी असे, आणि ते बाहेरचे होते, हेही महत्वाचं. आणि ते प्रश्न विचारताना मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकते की, आणि मी आता तो ट्विटही करते की त्याच्यामध्ये मी माझं उत्तर काय सांगितलेलं आहे. तर मी त्याच्यात असं म्हटलंय की आम्हाला तुमच्या कुठल्याही कलगीतुऱ्यामध्ये जाण्यात कुठलाही रस नाही. आम्हाला तुमच्या कलगीतुऱ्याशी काय देणं घेणं नाही. तुमचे पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्याशी घेणं देणं नाही. खरं तर रामराजे निंबाळकरांची मी मदत घेण्यात काही वाईट पण नाही तसं बघितलं तर. कारण रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे आहेत, आमची युती आहे, महाविकास आघाडीचा भाग आहेत ते. मी त्यांची मदत घेऊ शकते, मी त्यांच्या घरी जाऊ शकते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.